त्याच्या मागच्या वेळच्या सुग्यामध्ये आपण बघितला होता डिस्कशन अलाहादचा मध्ये जेव्हा आपण शासमध्ये आणि जेव्हा आपण शिकू बेजात हशेम बेत योसेफ शुल्खान अरुख तिकडं आपल्याला कुठले कुठले शब्द येतात आणि तिकडे आणतात कुठले कुठले शब्द आणि त्याप्रमाणे ते हलाखा डिसाईड करतात. त्यामुळे कधी कधी बोलता तुम्ही ऐकलं पण असेल शिवरीमध्ये की जिकडे हलाख्याचे इयूनचे जे शिवरीम असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल हलाखा वेन मोहिंका मतीन तद्वारीम हे जे शब्द जे आहेत ते शब्द जे आहेत ते हलाखीमध्ये कॉन्सेप्ट कनेक्ट करतात. ऑब्व्हियसली जर आपण फक्त हलाखा हलाखा म्हणजे फायनल हलाखा जर शिकत असू तर आपल्याला शब्द नाही दिसणार पण जर आपण हलाखा शिकतो शुल्खान अरुख मधनं आपण शिकतो रिशोनीम मधनं आपण शिकतो बेत योसेफ मधनं जिकडनं बेमेत हलाखिक डिस्कशन जिकडं करतात तिकडे आपल्याला हे शब्द दिसतील आणि त्याच्यावरून डिसाईड करतात की बेमेत हलाखा कुठल्या पार्टला कुठल्या साईडला मखरिया करते आणि त्यामुळे ही जी कॉमेंट्री आहे की बेकार मगीद मिशने याच्यावरची रामबामवरची आणि बेत योसेफ तूरवरची यांच्यामधनं बेमेत शुल्खान अरुखच्या पहिले जे स्टेप्स आहेत ते तिकडनं येतात म्हणजे पहिले शिकायला पाहिजे ह्या गोष्टी आणि मग मग शुल्खान अरुख पण ऑब्व्हियसली शुल्खान अरुख पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा बाकीच्या अक्रोनिम जे आहेत मगन अब्राहम तुगे जाव हे जे प्री मेगदिम हे जे सगळे जे आहेत अक्रोनिम ते डिस्कशन परत परत आणतात त्यामुळे इन अ वे जेव्हा कोलेल मध्ये जेव्हा अब्राहिम हलाखुत शिकतात जरी त्यांनी नाही शिकला असेल रामबाम तरी पण त्या लेवलला तिकडं डिस्कशन जेव्हा येतं तेव्हा ते खेळ पुस्तक उघडतात आणि ऑब्व्हियसली विदाऊट गमारा जे सुग्या जो आहे ते हलाखा जो आहे तो क्लिअरली बसत नाही त्यामुळे ही जी एक सुग्या जी आहे आपली आता जे मागच्या चालू केली होती मी बोललो होतो आपण पुढच्या वेळेला आपण राशी शिकू राशीमध्ये आपल्याला ते शब्द दिसतील की ज्याच्यामध्ये हलाखा मध्ये कसा फिक्स केला आपली सुग्या चालू आहे आपली सुग्या चालू आहे मिशना मधनं लास्ट पार्ट मध्ये की रबी एलिएझर बोलतात की जेव्हा मोचाय शबातला तुम्ही येता मोचाय शबातला जेव्हा तुम्ही नमाजीला उभे राहतात आमिदाला जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्ही आता खोनन म्हणजे हफ्दालाची जी बराखा जी आहे ती तुम्ही करायला पाहिजे मोदीमच्या बरोबर पहिलेचे जे दोन मत आहेत ते पण ऑलरेडी बघितले रबी अकिबा आणि रबानन रबी एलिएझरच्या मताप्रमाणे तुम्ही हफ्दालाची बराखा जी आहे ती तुम्ही वाचता कुठं तुम्ही वाचता तुम्ही वाचता मोदीमध्ये इकडे गमारा आपल्याला सेम सुगी आणणार आपण परत बघू एकदा शब्द फक्त मी रिकॅप करतोय असं म्हणजे जेव्हा आपण गमारा बघू आपल्याला प्रत्येक तिकडं ट्रान्सलेशन मध्ये हे नाही होणार फक्त मी सुग्याचं कन्क्लुजन आणतोय इकडं गमारा विचारते चालू करते विचारायला अरे रबी एलिएझरचा जो मत आहे की मोदीम मध्ये तुम्ही अफदलाची बराखा अफदलाचा बराखा वाचता बोलताय गमारा स्टोरी आणते रबी झेरा आणि रबी झेरा आणि रबी खिया त्यांच्याबद्दलची स्टोरी आणते आणि बोलते की रबी खिया आणि प्रश्न विचारला रबी झेराला बोलतात की नक्कीच तुमच्याकडे हलाखा जो आहे तो रबी एलिएझर सारखा असेल जेव्हा योम तोफ चालू होते मोचाई शबातला म्हणजे जेव्हा मोचाई शबातला योम तोफ चालू होते तेव्हा कुठं आपण बराखा बोलतो हफ्दालाची शुभ बराखा बोलतो आपण बघितला की रबी अकिवाच्या मताप्रमाणे तुम्ही ऍक्च्युली बराखा तिकडे ऍड करता आमिदामध्ये आणि खाखामीप्रमाणे आपण बराखा इन्क्लूड करतो आणि हलाखाला पण इन्क्लूड करतो आपण फोर्थ बराखामध्ये बोलतात की तुम्ही रबी एलिएझर सारखं करत असाल हलाखा जेव्हा योम तोफ चालू होते शबातच्या नंतर बोलतात काय नखोन हलाखा मध्ये असंच लिहिलेलं आहे बोलतात हलाखा काय बोलतात तुम्ही हलाखा बोलले तुमचा अर्थ आहे की म्हणजे दुसरी लोक जे आहेत दुसरे रबानीम जे आहेत ते ऑपोज करतात ह्या मतेला बोलतात कोण ऑपोज करते तर बोलतात काय रबी अकिबा तर रबी अकिबा ऑपोज करतात मग रबी अकिबा सारखा आपण हलाखा पाळतो हलाखामध्ये आपण अख्खा वर्षभर जेव्हा शबात संपते त्यानंतर आपण बराखा ऍड करतो नाही तो ऑब्व्हियसली रबी अकिबा जे आहेत ते रबी एलिएझरच्या मताप्रमाणे कॉन्ट्रडिक्ट नाही करत आणि त्यांच्यावरती हलाखाचं डिस्कशन आहे तर हलाखामध्ये त्यांचा जो डिस्कशन आहे तो नसायला पाहिजे दुसरा कोणतरी असायला पाहिजे तिकडं त्या स्टेजला हे शब्द जे आहेत ते चालू होतील बोलायला आणि तिकडं बोलतील रबी ओखानांच्या नावाने की मोदीमला शब्द लक्षात ठेवा आपण बघू
आणि मी एक्सप्लेन करेन राशी मधनं बेजल अशेम की बोलतात मोदीम अबी अलिएझर मोदीम म्हणजे त्यांना ऍक्सेप्ट करतात. आपण बघू राशी काय बोलतील. मोदीम त्यांना ते ऍक्सेप्ट करतात. बोलतात नाही त्यांनी मोदीम नाही बोलले, त्यांनी मतीन बोलले. हलाखा नाही बोलला त्यांनी हलाखा नाही बोलला, पण ते बोलले मतीन. माझे मतीन मतीन म्हणजे लाहतोत. जसं लिहिलंय आपल्या तोरामध्ये अखर रब्बीम लाहतोत म्हणजे त्यांच्यासारखा इन्क्लाइन करते हलाखा त्या मताप्रमाणे. राशी आपण बघू काय बोलतो, तो फंडामेंटल आहे. फक्त शब्द आणतोय परत, आपण पटकन गमारा बघू आणि मग नंतर आपण राशी शिकायला बघू. बोलतात इकडे नाही, इकडे आणतात इकडं रबी इस्खाकच्या नावाने दुसरा आणतात. बोलतात नाही नाही मतीन बोलले, त्यांनी बोलला निरईन बोलले. निरईन म्हणजे दिसते तो. आणि नंतर मग फायनली तिकडे डिस्कशन केल्यानंतर बोलतात फायनल मी लाईन आणतो. बोलतात तिकडं की मला नाही समजते, तुम्ही मला खूप सारे मतं सांगितले, मला तुम्ही सांगितलं अलखा, तुम्हाला सांगितलं मोदीम, तुम्हाला सांगितलं मतीम, तुम्हाला सांगितलं निरीन, मला नाही माहिती. बोलतात काय फायनली मला कन्क्लूड करते, बोलते मला हे नाही माहिती आहे काय चाललंय. मला माहिती आहे आराखा जो आहे आणि आमच्या नमाजीमध्ये कसा मी करतो. अबाई आणि रबा त्यांनी आम्हाला बबेलमध्ये एक ब्युटिफुल लाईन दिली, ब्युटिफुल मार्गनिता म्हणजे ब्युटिफुल ज्वेलरी, ब्युटिफुल पर्ल त्यांनी आम्हाला रिव्हील केला होता आणि त्याप्रमाणे आपण आलाखा बोलतो. आणि मग तिकडं तो आपण जो तो दियेनू ती जी बराखा आहे तिकडं आपण ती बराखा बोलू. गमाला बघू फक्त आपण इकडे, हा कन्क्लुजन होता काय. आपण गमाला बघू आणि नंतर राशी बघू आणि मग तिकडे प्रत्येक शब्द जो आहे तो आपण त्याच्यावरती डेडिकेट करू टाइम समजून घ्यायच्यासाठी. बोलतात तिकडे गमालामध्ये रबी एलिएझर ओमेर बेवदा म्हणजे मोदी मध्ये बोलतात. मोचाई शब्दातला जेव्हा बराखा तुम्ही बोलता तेव्हा ह्याची अब्दलाची ती बोलता तुम्ही होदा मध्ये म्हणजे मोदींमध्ये बोलतात. अबी झेरा हवा रखीब खामरा. अबी झेरा चालले होते खामरावरती म्हणजे खामोरवरती म्हणजे गाडोवरती बसून ते चालले होते. आणि हा वाका शकील वे आझिल रबी खिया बर अवीन बात्रे म्हणजे रबी खिया बर अवीन जे होते त्यांच्या मागे मागे चालले होते. इकडं डिस्कशन आहे काय मसखित बाबा मित्यामध्ये की रबी झेराचं नाव रबी झेरा काय आहे तिकडं फेमस पुरीमचा बेनिश खायचा बेन युआदा मधला गमारा आहे रबी झेरा म्हणजे आरामिक मध्ये म्हणजे छोटा माणूस, छोटा तो सगळ्यात छोटा होता. जर सगळ्या अमोराई मधला सगळ्यात छोटा, वन ऑफ द स्मॉल राबा होता रबी झेरा. आणि राबा जो होता तो वन ऑफ द मोठा राबा होता राबा काय. मग बोलतात इकडं मग रबी खिया जे होते ते त्यांच्यापेक्षा छोटे होते का रबी झेरापेक्षा. इकडं गमारामध्ये डिस्कशन आहे याच्यामध्ये. बोलतात एक मत त्याच्यामध्ये बोलतात खेन रबी झेराचे स्टुडंट होते रबी खिया बा रबीन. दुसरी मत आहे की नाही रबी झेराच्या पायामध्ये दुखत होता त्यामुळे ते खामरवरनं चालले होते आणि त्यांच्या मागे रबी खिया चालले होते. बोलतात तिकडे मागे चालले होते आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. ऑब्व्हियसली रस्त्यामध्ये जाताना माणूस कसं डिस्कशन करल, गाडीची स्पीड, ट्रॅफिक, ऑब्व्हियसली नॉट. तो गमाच्या सुगीवर डिस्कस करल. तो बोलेल त्यांना अबा शकील ואז לרבי חייא בר אבין בתר ואמר ודאי דאמירתו משמי דרבי משמי דרבי יוחנן. बोलतात ही जी गोष्ट ती नक्कीच तुम्हाला सांगितली असेल रबी योखाननच्या नावाने ही गोष्ट सांगितली. कुठली गोष्ट की तुम्ही मोचाई शब्दातला जेव्हा तुम्ही अफदालाची बराखा बोलता तेव्हा तुम्ही मोदीमध्ये बोलतात ही गोष्ट नक्कीच तुम्हाला रबी योखानने सांगितली असेल. बोलतात הלכה כרבי אליעזר, הלכה כרבי אליעזר ביום טוב שחל להיות אחר השבת. बोलतात כן रबी योखानने आम्हाला ही हलाखा सांगितला आणि बोलले हलाखा כרבי אליעזר ביום טוב שחל להיות אחר שבת म्हणजे जेव्हा शबातच्या नंतर चालू होते योम टोव म्हणजे योम रिशोनला शबात चालू होते तेव्हा तिकडे तुम्ही हलाखा करता रबी एलिएझर सारखा की हब्दालाची बराखा जी आहे ती तुम्ही बोलता मोदीमच्या बराखामध्ये बोलतात तिकडे הלכה כרבי אליעזר ביום טוב שחל להיות אחר שבת. אמר לי אין
म्हणजे बोलतात खरंच त्यांनी सांगितलं असा हलाखा, म्हणजे भेम्मेत त्यांनी सांगितलं हलाखा. मिखलाल ते फ्लिगे बोलतात म्हणजे जर त्यांनी बोलला हलाखा के रबी एलिएझर, समजा मला बोलायचं असेल की हलाखा असा आहे तर मी कशाला सांगीन कोणाच्या नावाने की हलाखा रबी एलिएझर का. म्हणजे इकडे कमीत कमी 2 मतं होती की ज्याच्यामध्ये आपला डिस्कशन होता. कारण की समजा मला बोलायचं असतं की हलाखा आहे असा, तर मी नाही बोललो असतो राब ओबादिया सारखा असा हलाखा आहे और बेनिष्काय सारखा असा हलाखा आहे. मी जेव्हा बोलतो की हलाखा राब ओबादिया सारखा आहे ओ बेनिष्काय सारखा आहे ओ अश्केनाझीम असे करतात, तेव्हा तुम्हाला काय समजते की दुसऱ्या ओपिनियन जायच्या असा हलाखा नाही करत. बोलतात त्यांना रबी खिया बा रवीन बोलतात की तुम्ही मला सांगितलं रबी रबी योहानानी नावाने सांगितलं की रबी एलिएज हलाखा के रबी एलिएझर म्हणजे दुसरे मत पण आहेत. काय दुसरे मत पण आहेत. कुठले मत आहेत जसं आपण डिस्कस केला रबी अकिवाच. बोलतात तिकडे इन इन हलाखा मिखलाल म्हणजे हलाखा जिकडे लिहिलाय त्यामुळे बोलतात तिकडनं काय क्लाल शिकला ते प्लीगे इकडं म्हणजे मखलोक येत आहे, इकडं डिस्कशन आहे, इकडं मतभेद आहे. वेल्लो प्लीगे वेल्लो प्लीगे वेहा प्लीगे बोलतो खेन बेमे त्याच्यामध्ये मखलोक असायला पाहिजे. रबानान रबानान ज्यांनी आपल्याला बघितला मिशनामध्ये रबानाने आपल्याला काय सांगितलं वेएमार दे प्लीगे रबानान बेशार यमोत अशना. म्हणजे समजा मी बोललो की मिशनामध्ये आपण ऑलरेडी बघितलं की 3 मत आहेत. रबानान रबी अकिवा आणि रबी एलिएझर. रबी एलिएझर बोलतात हलाखा जेव्हा शब्बात चालू होते शब्बातच्या नंतर हफ्तलाची बराखा जी आहे ती मोदीमला करतात. रबी अकिवा बोलतात नवीन बराखा बोलतो अमब्दील मिन कोदेश लेखोत. आणि रबानान बोलतात की त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो खोरे नजात मध्ये आपण ती बराखा इन्क्लूड करतो आणि ती संपवतो तिकडे. बोलतात तिकडे म्हणजे रबानान रबानान त्यांच्या अगेन्स्ट होते. बोलतात नाही रबानान जे होते अगेन्स्ट ते होते फक्त योम तोफच्या दिवशी, नाही फक्त योम खोलच्या दिवशी म्हणजे शब्दात नंतर योम रिशोन रगील जेव्हा चालू होते संडे जो आहे तो योम खोल चालू होते तेव्हा मध्ये रबानान लोकांचा मखलोक येत आहे. नाही योम तोफ खाली होत बे शब्दात शब्दाच्या वेळेला हलाखा राफिलू रबानान पण त्यांना ऍग्री करतात. हो सैद बोलतात रबानान ए मा दे प्लीगा रबानान बेशार यमोत शना म्हणजे बाकीच्या दिवसांमध्ये खेन मखलोक येत आहे. बियॉम टॉप खाली होत आखार शब्दात मी प्लीगे म्हणजे बोलतात की शब्दाच्या नंतर जेव्हा योम तोफ चालू होते मग तिकडं कोणी मखलोकेत केला तिकडं त्यांच्यावर कोण नाही त्यांच्यावर मतभेद आहे. बोलतात वेहा प्लीगे राबिया किवा बोलतात रबी अकिवाचा तिकडं मखलोकेत आहे. बोलतात बोलतात तिकडं रबी अबी खिया बा रबीन बोलतात रबी जेराला आतू आतू म्हणजे जर कोल शना कुलो मी अफदिनान के रबी अकिवा म्हणजे बोलतात तुम्ही मला येऊन सांगता की तुम्ही हा बेमेत मखलोकेत जो आहे तो आहे रब्बानान मध्ये आणि नवस्तिखा रबी अकिवा मध्ये आणि रबी एलिएझर मध्ये. पण बोलतात सॉरी हलाखाला पण आपण जेव्हा नॉर्मल जेव्हा दिवस येते तेव्हा आपण रबी अकिवा सारखं नाही करत. म्हणजे काय बोलतात तिकडे आपल्याला शुभ गमारा आपल्याला नाही सांगते सरळ काय बोलायचं गमाराला, पण गमारा आपल्याला कंपल्सन करते की आपण विचार करू. म्हणजे समजा हलाखा रबी अकिवा सारखा नसेल तर मी योम तो जो चालू होती शब्दाच्या दिवशी तेव्हा मी काय बोलीन की रबी अकिवांचा मखलोक येता इकडे. ऑब्विसली बोलायला काय त्या मखलोकेत जो आहे तो कंपल्सरी आहे बोलायला की रबी एलिएझर आणि रबी रबानन रबी अकिवा सारखा आपण वर्षभर हलाखा नाही करत, वर्षभर आपण त्यांच्यासारखी ऍडिशनल बराखा नाही बोलत. तर आता तुम्ही या नंतर म्हणून हा शब्दाच्या नंतर योम तो आला रबी अकिवा सारखा म्हणजे तुम्ही तेव्हा येऊन नवीन बराखा ऍड कराल तर नाही नाही बरोबर वाटते नाही बरोबर समजते. बोलते तू कोला शना कुला मी अवदिनान के रबी अकिवा सारखा पण हलाखा करतो ते हास्ता निकू वेनावीत म्हणजे आता आपण येऊ आणि अराबी अकिवा सगळं करू म्हणजे फक्त तिकडे आला येऊन तो की लगेच मी येईन आणि अराबी अकिवा पितो कोला शना अख्खाच्या वर्ष आपण रबी अकिवा सारखं नाही करत. ऑब्विसली इकडे पण मी आलाखाला जेव्हा बोलायला येईल तेव्हा नाही बोलणार की रबी अकिवा सारखा आलाखा. बोलतात निकू बेनावीत के कबते बोलतात तू कोला शना कुला मी अवदिनान के रबी अकिवा देहास्ता निकू बेनावीत कबते त्यांच्यासारखं पण आलाखा करू कोला शना कुला माहिता लो अवदिनान के रबी अकिवा मग रबी झेरा बोलतात की बघ तुला मी समजवतो काय उत्तर आहे. बोलतात इकडे रबी झेरा बोलतात काय ताम आहे काय त्याच्या मागे रिझन आहे की अख्ख्या वर्ष आपण रबी अकिवा सारखा आलाखा नाही करत. काय रिझन आहे आपण ऑलरेडी डिस्कस केला होता काय आधी, पण परत आपल्याला इकडं म्हणजे रबी तू तू नखोन तू तू चांगला डिबेट केलास, तू चांगला प्रश्न आणलास स्ट्रॉंग प्रश्न आणलास, पण विचार कर थोडा आपण काय काय या डिबेट मध्ये तुझा प्रश्न नाही बरोबर चांगला फिट होते तो प्रश्न चांगला आहे.
पण आपण हे डिस्कशन केल्यावर बोलतात काय, बोलतात वर्षभर आपण रबी अकिवा नाही करत. बोलतात माय तामा लो नावीद के रबी अकिवा ते ताम निसारे तिकून तिसरे ला तिकून. बोलतात काय काय माहिती आहे, जेव्हा आपल्याला अंशे कनेसचा दोला जेव्हा त्यांनी आपल्याकडे अमिदाची बराखा लिहिली, तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये 18 बराखा लिहिल्या, नाही 19 बराखा लिहिल्या. आता म्हणजे शब्दाच्या दिवशी मोचाई शब्दातला जर अंशक नेस्तक दोला त्यांना पाहिजे असता की मोचाई शब्दातला आपण नवीन बराखा लिहू, त्यांनी शब्दाच्या दिवशी नवीन बराखा दिली असती. हा डिस्कशन आपण केला होता की का त्यांना विसरले गेले वगैरे, तिकडे आपण हा रिझन परत आणला होता. पण हा सेम रिझन इकडे पण आणतात रबी झेरा सांगायला रबी खियाला. נכון, वर्षभर आपण का नाही करत, कारण की आपल्याला अंशक नेसत दोलानी 18 बराखा लिहिल्यात, नाही 19 बराखा लिहिल्या. 18 बराखा म्हणजे 18 बराखा आणि 19 बराखा नाही लिहिल्या, त्यामुळे रबी अकिवा सारखा आपण ऍडिशनल बराखा मोचाई शब्दातला आपण ऍड नाही करत. हम अब्दील बिन कोदेश म्हणजे भाऊ होता शेम हम अब्दील बिन कोदेश लिखोल आपण बराखा ही वाढवत नाही तिकडे. बोलतात लो तकून अखानामी बोलतात अखानामी शाफ तिकून तिमनी वेलो तिकून. म्हणजे इकडं पण आपण शब्दाच्या दिवशी मोचाई शब्दाच्या दिवशी 18 बराखा करायला पाहिजे, आणि तो तिकून मध्ये नाहीये अंशक निसर्ग सारखा, आणि त्यामुळे आपण ते बराखा ऍड नाही करत. मागले आणि ऍड करतात लाभ आलाखा इतमा. मग बोलतात तिकडं मी तुला बोललो आलाखा बोललो, रबी जरा बोलता मी तुला बोललो आलाखा, पण काय तिकडे लिहायला पाहिजे, बोलतात मी बोलायला पाहिजे होता अमागले लाभ आलाखा इतमा. म्हणजे जे तुला मी वरती बोललो, वरती तुला मी बोललो ודאי דאמרתהו משמי דרבי יוחנן הלכה כרבי אליעזר. म्हणजे इकडं लिहायला पाहिजे होता, बोलतात इकडे लिहायला पाहिजे होता मतीन. बोलतात एला मतीन इतमा. म्हणजे रबी योखानाने नाही सांगितला की आलाखा आहे रबी एलिएझर सारखा, एला त्यांनी बोलला मतीन. तर जसं बोललो आपण राशीमध्ये बघू परफेक्ट शब्द मी, आणि राशी बघितल्यानंतर आपण बोलू की त्याचा कन्क्लुजन काय. पण बेंतायम लक्षात ठेवा शब्द. बोलतात नाही 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 आलाखा नाही बोलला त्यांनी मला सांगितला मतीन 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 इतमा. हा बेमेत मतीन इतमा. आणि बोलतात मी दुसऱ्या जागेवर बघितला इतमा रबी इचखाक बार अब्दामी. काय इचखाक बार अब्दामीने काय सांगितलं, आम्हा मिशुम रबेनू म्हणजे रबी यहुदा नसी, त्यांच्या नावाने त्यांनी सांगितलं आलाखा आलाखा, आणि त्यांनी ऐकला आलाखा. व्याम रेले मतीन. आणि बोलतात तिकडं पण त्यांनी पण सांगितलं आलाखा, पण तिकडं पण सांगायला पाहिजे मतीन मतीन. बोलतात रबी योखानान आम्हा मोदी. म्हणजे रबी योखानाच्या नावाने आपण 2 वेळा बघितला, एक गोष्ट बघितली मतीन आणि एक गोष्ट बघितली मोदीन. तर मतीन आणि मोदी. तर ורבי חייא בר אבא אמר נראים. आणि रबी खिया बार आबा त्यांनी काय बोलला, त्यांनी बोलला नाही नाही मतीन आणि नाही मोदीन एला निरीन. तो आमा रबी झेरा बोलतात नकोत दे रबी खिया बराबा. बोलतात आलाखा पकड तू कोणासारखा, रबी खिया बराबा. म्हणजे आपण बघितले ओपिनियन रबी रबी योखानान बोलतात आलाखा की रबी एलिएझर, आणि सेम बोलतात रबी यहुदा नसी च्या नावाने सांगितला रबी इचखाक बार अब्दीमी आलाखा, आणि बोलतात त्यांना नाही आलाखा दोघांच्या नावाने मतीन मतीन. त्यानंतर रबी योखानाच्या नावाने आपण अजून एक मत बघितलं, तिकडे लिहिलंय रबी योखानान आमा मोदीम. 3 ओपिनियन बघितल्या, 2 रबी योखानाच्या नावाने, एक रबी यहुदा नसीच्या नावाने. 2 ओपिनियन रबी योखानाच्या नावाने, एक ओपिनियन रबी यहुदा नसीच्या नावाने, आणि 2 ओपिनियन मध्ये सांगितलं आलाखा, एका ओपिनियन मध्ये सांगितला मोदीम, आणि तिकडच ते दोन्ही ओपिनियन सांगितलं मध्ये मतीन. आणि येतात रबी खिया बार आबा आणि बोलतात नाही लो मतीम लो मोदीम लो आलाखा निरीन निरीन. बोलतात रबी खिया बार आबा निरीन. आणि बोलतात रबी इचखाक इम जर रबी खिया बार आबा त्यांनी सांगितलं निरीन, तर बोलतात नकोत म्हणजे पकड, ती जी गोष्ट आहे ती आलाखा म्हणून पकड. नकोत रबी खिया बार आबा त्यांचा जो आलाखा आहे तो तू पकड.
בידך דדייק וגמר שמתה איפומי דमרן. म्हणजे बोलतात जर तू नाव ऐकलास रबी खिया बाराबा आणि त्यांनी सांगितलं निरीन, त्याचा आलाखासारखा तू पकड. म्हणजे जरी माझ्याकडे रबी योहानान आहे, बिगेस्ट ऑफ दी अमोरा, आणि रबेनू रबी उदा नसी की जो तेफेर होते ताना आणि आणि अमोराच्या मध्ये, पण त्यांच्या नावापेक्षा जर तू ऐकलास रबी खिया बाराबा आणि ते बोलतात निरीन, त्यांच्यावर का आलाखा पकड. का बोलतात ते दियेक वे गमाल मिशमाता बेफुमे दे माराका. कारण की रबी खिया बाराबा नोन आहेत की ते त्यांच्या राबचे जे शब्द आहेत किंवा राब त्यांचा राब जे आहे ते त्यांना शब्द त्यांना त्यांना आलाखा सांगतात, ते ते सिमिलर शब्द रिपीट करतात आणि त्याच आलाखाने ते दय्यक करतात. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा सांगतात आलाखा, तेव्हा ते जसा त्यांनी राबने सांगितलं, जसं त्यांनी ऐकलं श्माता श्माता मिपुमे दे मगा, श्माता मिपुमे दे मगा, म्हणजे त्यांनी त्यांच्या राबकडनं जसा आलाखा सांगितला तसेच ते दय्यक करतात, ते परफेक्ट प्रिसाइजली सांगतात आणि ते गमार पण करतात. सेम जेव्हा ते रिपीट करतात ते सेम शब्द वापरतात त्यांच्या राब सारखे. आणि जर आपल्याकडे मसोरेत आहे की असा एक राबाय आहे की जो रिपीट करते एक्झॅक्टली, तू आला का त्याच्यासारखा पकड. तो गमारा इकडे कंटिन्यू करते. मला यायचंय राशीमध्ये, काय स्टोरी नखोन चांगली, याच्यात खूप सारे मुसार आहे, इकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. बेंटाईम आपण कंट्रोल करू, आपल्याला आपण राशीमध्ये बघायचं आपल्याला म्हणून. नंतर तुम्हाला असेल डिस्कशन आपण बघू, पण बेंटाईम आम्हाला कम्प्लीट करू द्या, मग नंतर आपण बघू राशी. बोलतात शपीर 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 म्हणजे चांगली गोष्ट आहे की रखवा बेपुंबेदिता. बोलतात रखवा दे पुंबेदिता सारखा ही गोष्ट आहे. रखवा दे पुंबेदिता इकडे राशी लिहितील आपल्याला की खूप मोठे तलमीद खखाम होते. पुंबेदिता पुंबेदिता होती शिवा बवेल मध्ये, तिकडचे खूप मोठे खखाम होते, ते पण त्यांची पण सिमिलर स्टाईल होती, सेम स्टाईल होती की ते त्यांचे राफचे शब्द दय्यक करायचे, म्हणजे प्रिसाइजली बोलायचे आणि त्याच शब्दांनी ते स्वतःचा तलमूद जो आहे तो गमार करायचे, म्हणजे तो रिपीट करायचे आणि त्याच्याने त्याच शब्दाने तो अभ्यास करायचे. बोलतात शपीर की रखवा de पुंबेदिता दे रखवा दे रखवा אמר רבי יהודה, רבי יהודהच्या नावाने हा रबाईत सत्तायो कफूल आहे. सत्तायो होती जागा, बसायची जागा होती बेत मिकदाश मध्ये. आणि कफूल कफूल म्हणजे 2 एजबा होत, टॉल एजबा होत म्हणजे विथ. एजबा जेव्हा आपण बोलतो तेव्हा विथ जवळपास 8 इंच, आणि 8 इंच आणि 8 इंच कफूल दोन दोन वीसची ती टॉल होती जागा, बसायची तिकडे जागा, बोलतात कफूल आया. आणि इकडे काय बोलतील सतायो कफूल आया सतायो लिफनीम मी सतायो. जे दोन दोन काइंड सताय होते, एक होता बसायची जागा आतमध्ये आणि एक होती जागा बाहेर. बोलतात सतायो लिफनीम मी सतायो आमा रबी योसेफ. आणि बोलतात रबी योसेफ सांगितलं रखावाच्या नावाने आना ला हा यदीना. इकडं आपण बघू राशीमध्ये, राशी सांगतील की मिशनामध्ये लिहिलाय, मिशनामध्ये लिहिलाय लो कफूल, मिशनामध्ये लिहिलाय लो कफूल. आपण बघू राशीमध्ये, मिशनामध्ये लिहिलाय नो कफूल, पण जर जर रखाबाने बोलला कफूल कफूल का, कारण की त्यांची पण ती सेम होती की ते त्यांचे राबायचे शब्द जे आहेत ते रिपीट करायचे, जे त्यांनी ऐकला परफेक्ट दिवूक करायचे आणि ते रिपीट करायचे. शूर आपल्या हातामध्ये गमारा प्रिंटेड आहे, आपल्या हातामध्ये राशी रिपीट प्रिंटेड आहे, त्यामुळे आपल्याला दिसते काय लिहिलंय. काय त्यांच्या दिवसामध्ये लिहिलेला नव्हता आला, त्यांचा अभ्यास जो होता तो बालप्या होता, म्हणजे तुम्हाला यायला लागायचा राबाईकडे, त्याच्याबरोबर तुम्हाला शिकायला लागायचा आणि तुम्हाला रिपीट करायला लागायचा. नाही रिपीट केला तर पुढे तुम्हाला नंतर कुठं लक्षात नाही राहणार. त्यामुळे सगळा शिनून होता बालपे, सगळ्या तोंडावरती होता. त्यामुळे जो कोण मी दय्यक करते आणि बोलते कोण, त्याला सगळ्यांना आलाख होते, त्या क्लासमध्ये होते सिटीमध्ये सगळ्यांना आलाखोत माहिती असते, पण नंतर जेव्हा वेळ जाते वगैरे तेव्हा दियूग जो आहे तो मे बी मिस होत असेल. आणि त्यामुळे हे जे फ्यू जेम्स जे होते, जे मम्माश पकडायचे दियूक शब्दांचे जे प्रिसाइजली ते पकडायचे, तो प्रिसिजन जो होता त्यांच्यामुळे त्यांना जास्ती वेटेज दिला गेला त्यांच्या आलाखाने, त्यांनी काय बोलला तसा. तर इकडे राबी योसेफ येतात, बोलतात वा 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 शिया आना लो हा यदीना वेलो हा यदीना. म्हणजे मला नाही माहिती काय बोलतात मतीन, मला नाही माहिती मोदीम, मला नाही माहिती आलाखा, मला तुम्ही ओपिनियन सांगता आलाखा म्हणजे जेव्हा समजा आला योम तो कोणत्या शब्दाच्या दिवशी मी काय करू, तर बोलतात राब योसेफ आना लो हा यदीना वेलो हा यदीना एल आम्ही दे राब शमुएल. मी बोललो राबा आणि अबाई बोलतात राब शमुएल
बोलतात इकडे मी राब श्मुएल यदीना, आम्हाला माहिती आहे राब श्मुएलने आम्हाला जसं सांगितलं तसा ते तिकनू लॅन मार्गनिता बेबवेल, आमच्यासाठी मार्गनिता म्हणजे आमच्यासाठी ब्युटिफुल ज्वेलरी, ब्युटिफुल पर्ल त्यांनी आमच्यासाठी लिहून दिला आणि असा लिहिलेला आहे. आणि ही जो आहे तो आपण आलाखामध्ये वापरतो. इथं तिकडे तो दिएनु השם אלוקינו את משפטי צדקך ותלמדנו לעשות חוקי רצונך ותנחילנו זמני ששון וחגי נדבה ותורישנו קדושת שבת וכבוד יום טוב וכבוד מועד וחגיגת הרגל בין קדושת שבת לקדושת יום טוב הבדלת ואת יום השביעי מששת ימי המעשה קידשת הבדלת וקידשת את עמך ישראל בקדושתך ותיתן לנו וכולי, תיתן לנו יום השבועות, כן, जे काय जो काळ असेल त्याप्रमाणे बोलतात योफी zeo संपला. בסדר? ही सुगी आहे मागच्या आपण बघितली होती, फक्त आपण आता राशीमध्ये जायच्यासाठी परत एकदा बघितली. בסדר? कोणा प्रश्न इथपर्यंत सिंपल गेमाराच्या अंडरस्टँडिंग मध्ये नो डाऊट. ओके, बघू कशा आपण बघू. इकडे चालू करू राशीमध्ये बघायला. राशी इकडे आपल्याला देतील मी राशी बघतो डायरेक्ट, मी घेतोय राशी जिकडं आपण मागच्या वेळेला नाही बघितलं होतं ते, आणि तो आहे आलाखा. आलाखा पर्यंत तुमच्याकडे जे गमारता येईल ते पण तुम्ही लिहू शकता तुम्हाला पाहिजे तर. इकडे लिहिलं आहे आलाखा. आलाखा बोलतात आलाखा दर्शिनान ला בפרקין ומאן דאמר מתאים. बोलतात मान दे अमर मतीन, मान दे अमर आलाखा. बोलतात आलाखा लिहिलाय आणि त्याच्यानंतर लिहिलाय मतीन. बोलतात मान दे अमर मतीन. מדרש לא דרשינן ברבים. बोलतात מתין, מדרש לא דרשינן ברבים, אבל אורוי מורינן ליחיד ולעשות כרבי אליעזר ביום טוב שחל להיות באחד בשבת, ומאן דאמר נירין אורוי נמי לא מורינן אי אביד לה מדרבן מה מהדרין עובדה. एक्सप्लेन करू. सगळ्या राशी शब्द जे आहेत आरमिक मध्ये आहेत. आरमिक मध्ये राशी एक्सप्लेन करतात. मान दे आम्हा आलाखा दर्शिना म्हणजे जिकडे पण लिहिला आलाखा कॅन, आणि ही जे आहे रूल आहे कॅन. जसं मी बोललो पहिले बेत्योसेफ तुम्ही उघडा मग मिशने फायनली जेव्हा तुम्ही आलाखामध्ये पण जेव्हा तुम्ही याल मागे अब्राम वगैरे शिकायला तू जा ताज तुम्ही शिकायला याल तेव्हा हे शब्द आपल्याला सारखे सारखे दिसत राहतील. त्यामुळे जर कोणाला तुम्हाला नोट करायचे असेल मेंटल नोट करायचे तरी पण त्रास नाही. बोलतात राशी मान दे आम्हा आलाखा दक्षिणा. जेव्हा कोणी बोलला आलाखा, जिकडे पण लिहिला आलाखा दक्षिणा म्हणजे समजा आता आपण बसलोय आणि आपल्या समोर 200 लोक आपल्या समोर बसून आपल्याकडनं आलाखा शिकतायत. त्यांना आपण बोलतो आलाखा. आलाखा मुता, आलाखा असू, आलाखा लोकेदाय. कॅन जेव आलाखा दक्षिणा आपण दोवेश करतो रबी. बोलतात तिकडे मान द्या मतीन म्हणजे ज्यांनी कोणी सांगितला मतीन आपण काय बोललो की तो बोलते अखरे रबीम लाहतोत म्हणजे त्यांच्यासारखा तो टिल्ट होते त्या साईडला. बोलतात जिकडं पण लिहिलाय मतीन मितराश लो दर्शिना म्हणजे हा जो आलाखा जो आहे तेव्हा तुम्ही 200 लोकांच्या समोर तुम्ही कोणी विचारला जरी प्रश्न की हा आलाखा आहे का, त्यांना बोलतो नाही आलाखा नाही, आलाखा असा नाही. पण काय बोलतात राशी, बोलतात मिdrash לא דרשינן ברבים אבל אורוי מורינן ליחיד לעשות כרבי אליעזר. म्हणजे समजा शिवरच्या नंतर तुम्ही शिवर देता, तुम्ही द्राक्ष देता आणि त्यामुळे तुम्ही हालाखा सांगितला आणि हालाखा सांगितला आणि अपिलू रब्बी मध्ये प्रश्न विचारला, कोण हात वर करून विचारला रब पण मी असं ऐकलंय की असं करायला लागते, मोदी मध्ये बोलायला पाहिजे. तर नाही असा आलाखा नाहीये. पण समजा तोच माणूस रब्बीमच्या समोर विचारायच्या पेक्षा तो आला असता आपल्याला नंतर एकट्यामध्ये विचारायला, रब मला डाऊट आहे, मला प्रश्न आहे असा, मी ऐकलाय असा की मोदी मध्ये करतात. तर बोलतात हा नखोन तू कर मोदी मध्ये. कधी जर आपण लिहिलाय मतीन, त्यामुळे तुम्ही ऐकले असेल हालाखाची शिव तिकडे बोलतात हालाखा वेन दोक्षिंकाक म्हणजे मतीन म्हणजे बेमेत हालाखा जो आहे तो असा आहे. पण जेव्हा आपण येतो रब्बी मध्ये सांगायला तेव्हा आपण असा आलाखा नाही सांगणार. शिव मी प्रयत्न केला बघायचा इकडे
की का दाफका रबी एलिएझर रबी एलिएझर आपल्याला माहिती आहे बाबा मित्यामध्ये दिलाय की शमुती आया म्हणजे इरुवी मध्ये पण शमुती आया म्हणजे शमुती म्हणजे शमाईच्या घराण्यातले होते आणि ते युजली हलाखत जेव्हा सांगते युजली मला नाही माहिती 100% पण जर गमारा बोलते शमुती आया आपण बोलू शकतो की अबी एलिएझर जाई ते आलाखा जे सांगायचे त्यांचा आलाखा जो होता तो बेत शमाईच्या घराण्यासारखा तो होता लिनिंग टुवर्ड्स मोस्ट स्ट्रिंजंट टाईप्स आणि आलाखा जेव्हा आपण सांगतो त्यामुळे सांगतो बेत हिलेल सारखा तर बोलतात की दिसला ना की ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये इकडे का लिहिला की तुम्ही बोला अब्दाला नाही माहिती मी प्रयत्न केला बघायचा मला नाही मिळाला तुम्हाला कुठे मिळाला दिसतंय तर मला सांगा पण मला नाही मिळाला का दाफका इकडे पण जर त्यांनी ऐकला रबी आणि शू काय कन्क्लूड करू आलाखामध्ये तिकडे त्यांनी लिहिला रबी झेरान त्यांनी सांगितला तू बोल निरीन जेव्हा आपण बघू निरीन तेव्हा तशासारखा आलाख आहे पण बेंताईम मतीन बोलतात जिकडे कुठे तुम्हाला लिहिलाय मतीन तेव्हा तो आलाखा त्याच्या बेंड होते आणि जर तुम्हाला कोणी एकट्याने विचारला प्रश्न एकट्यामध्ये यखीद मध्ये तर तुम्ही त्याला आलाखा सांगा अबी एलिएझर सारखा कधी बियोम तोफ शेखालियोत बेशब्बात खालियोत बेखाद बेशब्बात म्हणजे जेव्हा योम रिशोनच्या दिवशी योम तोफ चालू होते तेव्हा तुम्ही त्याला आलाखा सांगा मान द्या मग निरीन ही जी मत आहे ती रबी खिया बग आवा त्यांची जी मत आहे की निरीन म्हणजे दिसते दिसतेचा काय अर्थ आहे बोलतात तिकडे रबी इकडे तिथं रबी आशी तिथं लिहितात मान दे अमार निरीन ज्यांनी कोणी सांगितला निरीन कोण आहे तो रबी रबी खिया बघावा बोलतात ओय नामी लो मोगिना म्हणजे जरी कोणी आपल्याला आला आणि विचारला आला का प्रायव्हेट मध्ये आला का मी असं ऐकलंय तर नाही असा आला का नाहीये पण निरीन लिहिलाय तर बोलतात तिकडे राशी ई आविद म्हणजे समजा कोणी बेमेत केला आणि तो आला नंतर बोलायला आपल्याला आई मी आता आला का ऐकला तुमच्याकडनं आणि मी मागच्या महिन्यामध्ये जेव्हा आपला सुक्कोतचा सण होता शाबुओतचा सण होता तेव्हा शब्बाच्या पहिल्या दिवशी हे होता खाग आणि मी तिकडं आला खा म्हणजे मोदी मध्ये तो दियेनोची बराखा बोलली दिल बिन दिसले दिल बिन दिसले खोदेशी बराखा बोलली बोलतात जर कोणी आपल्याला सांगितलं असा जर निरीन आपण बोललो की फायनल कन्क्लूड केला आपण बोललो निरीन जे राबिया किंवा सगळं कोणी केला त्याचा आलाखा निरीन सारखा आहे तर बोलतात तिकडे जरी आपल्या कोणी प्रायव्हेटली येऊन विचारला आलाखा असा आहे का त्याला आपण नाही सांगत असा आलाखा आहे पण ई अफदिनान म्हणजे जर कोणी ऑलरेडी तो आलाखा केला ऑलरेडी त्यांनी तो आलाखा केला ई अवीद लो म्याद्रीनान उवदा म्हणजे त्याला आपण नाही बोलत अवय तू आता परत रिपीट करायला पाहिजे बराखा का बराखा इकडे त्याची फुल त्याला आमिदा मे बी बराखा रिपीट करायला लावल जसं आपण बोललो ओके मागच्या वेळेच्या मध्ये की जो दोन्हीकडे चुकला जो चुकला आमिदामध्ये आणि जो चुकला अफदालामध्ये त्याला आपण बोलतो तू परत अख्खा दोन्ही बराखा परत कर आमिदाची बराखा फुल आमिदा परत कर आणि हफदाला परत कर का कारण की त्यांनी हफदाच्या पहिले खाल्ला आणि आमिदामध्ये त्यांनी आता खोनन तानूची बराखा नाही त्यांनी बोलली त्याला आपण बोललो तू परत आमिदा पण कर आणि हाफदाला पण परत कर म्हणजे हाफदाला पण तुझं काउंट नाही झाला तो बेंतार इकडं राशी बोलत समजला तीन गोष्टी आपला मोदी राहिलेला आहे पण आपण मोदी इकडे बघू राशी इकडे सांगतील आपल्याला मोदी राहिलाय आला का दक्षिण अनबी सगळ्यांना जाऊन आला का सांगा असा आला काय त्यामुळे तो तुम्ही बघाल जे रबानी माहीत जे 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 ज्याच्यामध्ये रबी अब्बादी योसेफनी कट असा आला सांगितलंय की असा आला काय ते बोलतो आला खा जन कोणी शिकलाय त्याला माहिती आहे की रबी अब्बादी योसेफचा आला खा असा आहे पण दुसरे ओपिनियन्स पण आहेत बेनिशकाईची ओपिनियन आहे मिशना बुवा आहे दुसरे ओपिनियन्स पण आहेत पण स्फादी राबाई जेव्हा बोलतात हलाखा का कारण की रबी अब्बादी योसेफने आपल्यासाठी सांगितला कट हा हलाखा त्याच्या मागे बोलत नाही हे आपण असं आहे नकोन जर कोण येते आणि विचारते काय पण बेनिश खाय असे करतात मी सगळ्या गोष्टी सगळ्या बेनिश खाय सगळं करतो बघा तू בסדר הכל טוב יש לך מה לספוג יש לך כתפיים רחבות तुला काय प्रॉब्लेम नाही पण जेव्हा आम्ही सांगतो हलाखा तेव्हा आम्ही सांगू हलाखा असा नकोन आपल्या कोणी विचारलं नाही मी सगळ्या गोष्टी बेनिश खाय सगळं करतो मला माहिती आहे बेनिश नकोन בסדר הכל טוב फॉर दॅट मॅटर एनी अदर राबाय तो बोलतो मी सगळ्या गोष्टी असंच करतो बोलतात बेसेद ठीक आहे त्याला बोलतात मतीन म्हणजे त्याला आपण बोलू बेसेद तू करतोस अकोल ठीक अकोल तो आणि जर कोणता बोलतात निरीन म्हणजे
त्यांनी जर केला ऑलरेडी, त्यांनी ऑलरेडी हलाखा केला, त्यांनी एक गोष्ट कुठली केली, म्हणजे समजा फॉर आवर केस, आवर सुगिया, त्यांनी अफदालाची बराखा त्यांनी बोलली मोदींमध्ये आला आणि त्यांनी अफदालाची बराखा तिकडे बोलली, आणि मग नंतर त्यांनी शिवर अटेंड केला आणि बोलते वाय मी राबी एलियासारखा केला, मला कोणी हलाखा नाही शिकवला, मी हलाखो शिकले मिशनामधनं, आणि मला दिसली फायनल ओपिनियन दिसली रबी एलियास असे बोलतात, मला असं वाटला, मी हायपोथेटिकल बोलते केन तो शिकते, कारण की केन जो बोलते जो कोण हलाखा शिकते मिशनामधनं ओ गमारामधनं यशार, इकडे मेवले ओलाम लिहिलाय. मेवले ओलाम म्हणजे तो वर्ल्ड वाय घालवते, केन हलाखा शिकतात हलाखामधनं, नाही मिशनामधनं, नाही गमारामधनं. तर बेंताय बोलतात इकडे जाऊ इथपर्यंत बेसेदा, तिन्ही ओपिनियन, तिन्ही शब्द क्लिअर आहेत, हलाखा मतीन निरी, बेसेदा इतकदम योफ. बोलतात इकडे मोदीम, जिकडे लिहिलंय मोदीम, मोदीम बोलतात इकडे मोदीम, חכמים לרבי אליעזר ביום טוב שחל להיות בשבת, חל להיות אחר שבת. म्हणजे बोलतात जी ओपिनियन आहे, जी आपण बघितलं दोन ओपिनियन, रबी योहानन च्या नावाने आणि रबी उदा नसीच्या नावाने, तिकडे लिहिलंय मोदीम नाही, स्लिखा ताऊत शेली, दोन जो ओपिनियन होते हलाखा, आणि रबी योहानन जी होती एक ओपिनियन, त्या बोलतात मोदीमचा अर्थ काय आहे, मोदीम त्यांना ते त्यांच्यानी मखलोकेत नाही करत त्या गोष्टीमध्ये, बोलतात बेसाय जाऊ तिकडं तो पण आला खाय, तो आला खाय. बोलतात मोदीम חכמים לרבי אליעזר ביום טוב שחל להיות אחר שבת. हे 4 शब्द लक्षात ठेवा, हलाखामध्ये तुम्ही परत बघाल, आणि आता अजून तुमच्या हातामध्ये क्लिअर प्रश्न कोणाला नाही, योफ. थोडा राशी बघू आणि नंतर मिशना बघू. लिहितात इकडे राशी, נקוט כרבי חייא ברבא בידך, שהוא מדקדק בלשון רבו וקובע בו סימנים, שלא יתחלף לא נראים במתים או מודיעים. बोलतात का रबी חייא ברבא तो त्याच्या राबच्या शब्दांमध्ये दगदग करते, मम्माश पकडते प्रत्येक शब्द आणि सिमानीम त्याला देते, की त्याच्यामध्ये कधीच त्याला कन्फ्युजन नाही होणार, मतीन निरीन मोदीम तिकडे त्याला अजिबात कन्फ्युजन नाही होणार. इकडं पण आणलाय आपण, 10 मिनिटात आपण मे बी כרחבה לידי שהיה מדקדק בלשון רבו ואומר סטיו כפול היה, כן, बोललो סטיו כפול היה, סטיו כפול दोन אצבעות होते, दोन אצבעות टॉल होते, म्हणजे almost 16 inches तो टॉल होता. बोलतात ואף על פי שבלשון המשנה तो קראו אצבע, סליחה, שוב, יפה. סטיו आणि इचतबा म्हणजे बसायचे जे बेंचेस होते ते केलेले बेत मिकदाश मध्ये, त्याच्याकडे लिहिलंय, म्हणजे दोन्ही ओपिनियन प्रमाणे कफूल होता, म्हणजे 2 एचबाओत त्याची साईज होती, 2 एचबाओत अपिलू आमा, दोन एचबाओत एक्झॅक्टली आमाची मेजरमेंट येते, पण लिहिलंय कफूल म्हणून कफूल, आणि बोलतात सतायो, आणि जरी बोलतात मिशनामध्ये लिहिलाय इचतबा शब्दात मध्ये, शब्दात मध्ये अर्ली पेजेस मध्ये तिकडं डिस्कशन आहे, रशुत रबीम रशुतचे, तिकडं इचतबा आणलंय जागा, जसं तुम्हाला माहिती असेल गावाच्या मध्ये, इंडियाच्या गावांमध्ये जिकडे शूक भरायचा तिकडे असं मोठा बसायचा दगडाचा ओटा होता, तिकडं त्या जागेला बोलतात, तिकडे त्याच्यावर डिस्कशन केलं, त्या जागेचं डिस्कशन तिकडे पण लिहिलं आहे सतायो रखाबा मिजे रखाबा में 4 अमोत खुले, मग त्याला ते डिस्कशन आहे, पण सेम सतायो तिकडे लिहिलंय, पण बोलतात दाफका ह्या मिशनामध्ये लिहिलंय, या मिशनामध्ये लिहिलंय इचतबा. बोलतात בפסחים ובסוכות, בסוכה, אף על גב דאצטבע הוא דקדק בלשון רבו ולא אמר इचतबा כפולה הייתה, म्हणजे जरी मिशनामध्ये लिहिलेलं आहे, त्याला मिशना जेव्हा लिहिलाय, मिशनामध्ये लिहिलाय इचतबा पेसखी मध्ये आणि सुकामध्ये, बोलतात तिकडे लिहिलाय इचतबा, पण जेव्हा त्यांनी सांगितला खवा जो तमित खखाम जो होता तिथमधला, जेव्हा त्यांनी सांगितला मिशनामध्ये जरी लिहिला आहे इचतबा, जेव्हा तो सांगते त्याच्या स्टुडंट्स लोकांना, त्याला कोण प्रश्न विचारते, तेव्हा तो बोलते सतायो אף על גב דאצטבע הוא דקדק בלשון רבו, אפילו לילי אצטבע הוא דקדק בלשון רבו ולא אמר אצטבע כפולה הייתה. יש פותרים
והא דרחבה מי דאמר רבי יהודה לדייק ספיקי ברבותיה אם מדרבי יהודה אם מדרבי יהודה וקשיא לי בגובה टोवा बोलतात तिकडे दुसरीकडे दुसऱ्या मखलोकेत मध्ये रबी यहूदाच्या नावाने अजून डिस्कशन आहे त्याच्या गोवामध्ये पण गोवा टोवा खदा כדרחבה לא ראה רבי יהודה מימיו לא רבי יהודה ברבי אלעזר ולא רבי יהודה לא רבי יהודה कशा गोवा टोवा וחדה דרחבה म्हणजे एक बोलते रबी यहूदाला प्रॉब्लेम होते त्याच्या रखावामध्ये त्याच्या विड्थ मध्ये ולא ראה רבי יהודה מימיו לא רבי יהודה ברבי אליים, त्यांच्यामध्ये तो डिस्कशन होता, ולא רבי יהודה נסתאה ועוד כולי הוא דאמוראי נמי דייקו לומר דבר בשם אומרו, ועוד ליקה למימר דהא דייק लिशना देशमता वेलो सफिरके देरवुता म्हणजे बोलतात इकडं त्यांचा माला आणतात रखावाचा की दुसरीकडे पण डिस्कशन्स आहेत त्यांच्या विड्थ मध्ये त्या सतायोच्या विड्थ मध्ये पण डिस्कशन्स आहेत रबी यहूदा आणि रबी इलाय मध्ये मखलूक आहेत आणि बाकी सगळे रबानीम जे आहेत बाकी सगळे अमोराईम जे आहेत ते मिशना सारखी लँग्वेज वापरतात पण रखावा जो आहे तो लाशन वापरते त्याच्या राफ सारखा सतायो कफूल लिहिला इकडे הצטבעות זו לפנים מזו מהיקף עגול לישב שם, כן? दोन्ही साईडने לפנים आणि בחוץ दोन्ही साईडला बसायला तिकडे जागा होत्या त्याचा अर्थ आहे सतायो कफूल לא הידענה, כן? לא הידענה ולא הידענה לא נראים ולא מודים ולא מתאים, मला नाही समजत तुमचे काय सांगता לא נראים ולא מודים ולא זה ותודיענו לומר במקום ותיתן לנו וכאשר הגיע בין קדושת שבת לקדושת יום טוב וכולי, הבדלת וקידשת את עמך ישראל בקדושתך ויאמר ותיתן לנו השם אלוקינו מועדים לשמחה ומסיים מקדש ישראל והזמנים. טוב, बोलतात תקרא הלכה לא मोדים ולא נראים ולא הלכה הלכה इकडे आम्हाला सांगितलंय तो दियेनु וזהו. बोलतात ही लाशोन जी आहे ती आम्हाला बाबेल मध्ये मिळालेली आहे. तो भाऊ कशा आपण नवीन मिशना चालू करू. नवीन मिशनामध्ये लिहिलाय האומר על כן ציפור יגיעו רחמך ועל טוב ייזכר שמך מודים משתקין אותו म्हणजे जो कोण बोलते על כן רחמך יבואו רחמך म्हणजे כן म्हणजे नेस्ट כן ציפורच्या नेस्ट वरती तुमची दया येते म्हणजे दया येते त्याला बोलायचं आहे की जेव्हा आपण शिलुआ खाकेंचा मिtzवा करायला येतो तेव्हा आपण पहिले इमाला पाठवून देतो म्हणजे तिला दुःख नको व्हायला की तिची आपण अंडी घेतली व तिचे बच्चे आपण घेतले बोलतात על כן רחמך על כן ציפור יגיעו רחמך बोलतात तेव्हा कोण बोलते असा त्याला स्टॉप बोलतात त्याला बोलतात चुबस ऍड नको करू काय वाढू नको जे लिहिलंय ते तू वाच दुसरीकडे लिहितात ועל טוב ייזכר שמך म्हणजे जिकडं पण चांगला येते तिकडं तुझं मी नाव नक्कीच वर घेईन शतकी नव्हतं त्याला चुपबस बोलतात का ऑब्विसली आपण गमारामध्ये बघू गमारा सांगाल मा आणि वाईट गोष्टींवरती तू नाही बोलणार की आशेम मधनं आलाय दोन रेशी होत आहेत आशेम आणि दुसरा कुठला खास विचारलं तर शतकी नव्हतं मोदी म्हणजे तो येते आणि बोलते मोदी मनाक थँक्यू मी शतकी नव्हतं जे शब्द लिहिले ते तू वाच मी शतकी नव्हतं मिश्रामध्ये बोलतात बेशलमा राशी आहेत हा ओमेर तफिला तो כן तफिलामध्ये तो ऍड करते नवीन बरखोत तिकडे तो नवीन ऍड करते על כן ציפור יגיע רחמך וכולי על כן ציפור יגיע רחמך אנשים שהיו מראים עצמם כמתכוונים ולהעתיק לשון תחנונים ואומרים רחום וחנון אתה ועל כן ציפור יגיעו רחמך רחום וחנון תקרא אותה אדון ऍड करतात וכן על ציפור יגיעו רחמך שאמרת לשלוח את האם או שאומר על טוב שאתה עושה לנו ייזכר שמך
או שאומר मोदी मोदी משתקין אותו, म्हणजे नमाजी मध्ये तो ऍड करतो त्याच्या गोष्टी. आणि ऑब्व्हियसली माणसाला कुठे कुठे जागा जिकडे लिहिलेला आहे तिकडे त्याला ऑब्व्हियसली तिकडे ऍड करायला त्याला अलाउड आहे, आणि कुठे कुठे जागेमध्ये त्याला मिचवा पण होऊ शकते की तिकडे तो ऍड करायला पाहिजे. आला चहोत त्याला चरोत येत आहेत वगैरे, त्याला मिचवा आहे की तो तिकडे ऍड करल. बिरकात शनीम शेमा तिकडे पण जागा आहे, तिकडं जिकडं ऑलरेडी आपल्याला पोस्किम लोकांनी इकडे लिहिलेलं आहे तिकडे तुम्ही ऍड करू शकता. राफ खिदा आणतात ते लांबनचेयाक, आपण बघितला ऑलरेडी, आपण डिस्कस केला होता. लांबनचेयाक आणतात सीम शालूच्या नंतर बोलायला, आणतात त्यानंतर बोलायला एलोकायच्या नंतर बोलतात मुसे शालूमच्या नंतर बोलायला आणतात शीर लमालोत वगैरे. आपण बघितलं होतं ऑलरेडी सुग्या, तिकडे आपण डिस्कस केला होता. तिकडं खेन बाकीच्या जागेवरती नाही, जिकडं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तिकडं खेन. तो בסדר, אז आपण गमारा बघू 2 मिनिटं. बोलतात इकडे बोलतात האומר על כן ציפור बिश्लमा मोदी मोदी मेशतकीन होतो, म्हणजे समजते मला की 2 वेळा तो बोलते थँक्यू थँक्यू. मेशतकीन होतो, त्याला समजते मला की का बोलतात त्याला त्याला चुप बसायला बोलतात. משום मिख זה כשתי רשויות, म्हणजे दिसते की तो थँक्यू थँक्यू बोलते मे बी दोन आयडेंटिटीजला. म्हणजे तो येते आणि बोलते तोदा तोदा, म्हणजे 2 आयडेंटिटीज आहेत का, त्यामुळे तो बोलते तोदा तोदा, म्हणजे एकदा ह्याला आणि एकदा त्याला बोलतात. מגזה כשתי רשויות ועל טוב ייזכר שמך נמי, משמע על טובה ולא על הרע. म्हणजे जर तिकडे आला तर म्हणजे बोलता एक जो आहे आशेम खास विचार बोलायला काय फक्त आपल्या समजायसाठी, एक जो आशेम आहे तो चांगल्या गोष्टींसाठी आहे, आणि दुसरा जो आहे तो दुसऱ्या वाईट गोष्टींसाठी आहे. म्हणजे समजा त्याला ऐकायला येते कुठली दुसरी गोष्ट नाही चांगली गोष्ट, त्याला अशी वाटते की नाही चांगली गोष्ट आहे, तर तो त्याला थँक्यू नाही बोलणार का, कारण की ती दुसरीकडनं आले, ती नाही चांगल्या जागेवर आले. बोलायला बोलतात मश्मा अल तोवा वेलो अल रा. बोलतात वितनान खयाब आदाम. आपण बघू एंडला ממש टुवर्ड्स द एंड ही गोष्ट तिकडं मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तिकडे खूप साऱ्या बराखोत तिकडे डिस्कस केल्या. तिकडे लिहिलं आहे वितनान खयाब, मराठी 64-65 कुठेतरी असं तिकडं कमान विदाफ नून दाले नून दाले 54 मध्ये, पेज 54 मध्ये आपण बघू ही गोष्ट की तिकडे लिहिलं आहे वितनान खयाब आदाम לברך על הרע כשם שמברך על הטובה. ותקראו לי לה, जसा माणूस מברך, जसा माणूस השמला थँक बोलते, खयाब आदम לברך על הרע, म्हणजे वाईट गोष्टीवरती पण त्याला थँक्यू बोलायला पाहिजे, שמברך על הטובה. जसं आपण बघितला सफर यציरामध्ये पण माणसाला बराखोत बोलायला लागतं कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये, अफिलू अल मेत, आणि मेत बोलू शकते की तो लक्ष नाही येण्यात येणार. तर यहुदी तमीद त्याच्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे, तमीद श्रीतामध्ये असला पाहिजे. अफिलू आला मचवीम कशीम म्हणजे जिकडं पण डिफिकल्ट सिच्युएशन आहे तिकडं, आणि तिकडं त्याची आमिदाची आहे तिकडे टेस्ट होते. आपल्याकडे बरेच एक्झाम्पल आणले होते. फॉर एक्झाम्पल अलाखोत मधनं योगदे अहमदनं वगैरे आपण अलाखोत बघितलं. אלא על כן ציפור יגיעו רחמך, बोलतात על יגיעו כן ציפור יגיעו רחמי תמה लिगे बाद थराय अमोरा आहे במערבה, म्हणजे इस्रायल मध्ये ह्या गोष्टीवरती ही जी गोष्ट बोलायची आहे त्या गोष्टीवरती दोन 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 अमोराईमचा मखलोकेत होता במערבה, רבי יוסי בר אבין ורבי יוסי בר זבידה. אחד אמר מפני שמטיל קנאה במעשה בראשית. ओके, हे आपण फक्त इकडे गमारा आपण दोन दोन मतं बघू. पुढच्या वेळेला आपण डिस्कस करू. हा मिद्राश आहे, ब्युटिफुल मिद्राश आहे बेरशीत मध्ये. कशाला बोलतात मतील किनआ बेमासे बेरशीत, म्हणजे तो काय करते माहितीये, तो जेव्हा बोलते तो बघू आपण बोलतात जेव्हा तो बोलते की अलकेन चिपोर यगिया रखमेका, जेव्हा तो असं बोलते तेव्हा तो दाखवते की आशेम चिपोरच्या केनवरती दया दाखवते, पण मुंग्यांच्या घरांवरती नाही. मुंग्यांच्या घर त्याला फरक नाही पडत, लायनच्या डेन वरती त्याला फरक नाही पडत. एला चिपो केन म्हणजे बोलतो तिकडे सगळं आता भांडण तयार करते. आपण बघू अजून मिद्राशी मध्ये पण काय लिहिलंय, पण बेजाशे बेंताईम इकडं या पॉइंट पर्यंत समजून घ्यायच्यासाठी. וחד אמר מפני שעושה מידותיו של הקדוש ברוך הוא רחמים ואינן אלא גזרות. טוב, बोलतात इकडे थांबू, इकडे लिहितात दुसरा एक अमोराय बोलतात
की तो आणते किना म्हणजे तो आणते जसं काय जेलसी मासे बेरशीत मध्ये तो बोलते अलकेन ציפור יגיע רחמך ולא על כן נמלים. म्हणजे तो बोलत नाही केन नेमालीम तो बोलते केन चिपो पण केन चिपो तू बोललास म्हणजे बाकीच्या वरती दया नाही दाखवत. तर मासे बेरशीत मध्ये तू त्यांच्यामध्ये जसं काय जेलसी आणतो. दुसऱ्या आम्हाला बोलतात नाही मापितो बोलतात जेव्हा तू बोलते अलकेन रחמך יגיעו अलकेन ציפור יגיעו רחמך जेव्हा तू बोलतोस तसं तू दाखवतोस की हशेम जे मिदोत जे आहेत हशेमचे जे गेझेरोत आहेत गेझेरोत म्हणजे आलाखा आपण बघू राशी बोलतात हशेमचे जे आलाखोत जे आहेत ते रखामीम आहेत म्हणजे सगळीकडे जेव्हा तुम्ही बघता तो आलाखा जेव्हा येते तेव्हा हशेम सगळ्या रखामी होते राशी प्रसाद खस शालम लागित का बोलतात हशेमचे मित्र जे आहेत हशेमचे मित्र आहेत तू नाही सांगू शकत रखामीम आहे हे आहे ते आहे तुला पाहिजे स्वतःसाठी काय पाहिजे सांग पण तू येऊन बोलतोस नमाजी मध्ये तिथं त्यामुळे बोलतात तिकडे की तो दाखवते की हशेमचे मिदोत हशेमचे गिझेरोत जे ते राखामीम आहेत पेनो याला गिझेरोत आणि ते जे आहे ते गिझेरोत आहेत तो मेसेज आपण इथे थांबू पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू या इमारत मध्ये आणि राशी प्रश्न कोणाला काय आहेत? हो. पण तो בעזרת השם थर्सडे नाईटला 12 वाजता जमा कोणाला तर ספר היצירה. תודה רבה, יישר כוח.